डॉक्टर हा एक पवित्र पेशा, ज्याच्या हातात जीव वाचवण्याचं सामर्थ्य असतं. पण जेव्हा तोच डॉक्टर आपलं कर्तव्य विसरतो आणि वासनांच्या अंधारात हरवतो, तेव्हा मग तो ना डॉक्टर राहतो ना माणूस. आज आपण अशाच एका भयंकर घटनेचा वेध घेणार आहोत, जी पुणे शहरात घडली. एक डॉक्टर ज्याच्यावर विश्वास ठेवला जातो, एक महिला जी उपचारासाठी आली होती. पण जे घडलं ते फक्त एका क्लिनिकमधलं कर्तव्यभंग नव्हतं, तो होता विश्वासाचा घात. पुणे शहरातील मांगडेवाडी कात्रज परिसरातील एका क्लिनिकमध्ये गेल्या अनेक दिवसांपासून या क्लिनिकच्या माध्यमातून 29 वर्षीय डॉक्टर विशाल माळी हे सेवा बजावत होते. डॉक्टर विशाल माळी नाव बदललेले आहे. पुणे जिल्ह्यातील एका गावातून ते लहानाचे मोठे झाले आणि पुणे या ठिकाणी त्यांनी प्रॅक्टिस करायला सुरुवात केली. गेल्या अनेक दिवसांपासून सुरू असलेल्या प्रॅक्टिसमुळे उपचारासाठी त्यांचा हात अतिशय चांगला होता. त्यामुळे मोठ्या प्रमाणात रुग्ण उपचारासाठी येत होते. याच काळात त्यांच्या क्लिनिकमध्ये विद्या नावाची 32 वर्षीय महिला उपचारासाठी येऊ लागली. या ठिकाणी नाव बदललेले आहे. विद्या ही क्लिनिकमध्ये पहिल्यांदा आली तेव्हा डॉक्टर विशाल यांनी तिच्यावर उपचार करायला सुरुवात केली. उपचार केल्यानंतर विद्याला विशाल यांनी केलेल्या उपचारामुळे फरक पडला आणि त्यामुळे विद्या कोणत्याही प्रकारचा त्रास झाला की विशाल याच्याकडे जाऊ लागली. सुरुवातीला उपचार चांगले झाले आणि विद्याचाही डॉक्टरवर विश्वास बसला. परंतु हा विश्वास हळूहळू विकृतीच्या दिशेने वळू लागला. डॉक्टरने रुग्ण म्हणून आलेल्या विद्याचा मोबाईल नंबर घेतला. तिला वैयक्तिक मेसेजेस पाठवायला सुरुवात केली. तिच्याशी भावनिक जवळीक निर्माण करण्याचा प्रयत्न केला. काही अडचण आली तर मला फोन करत जा, असे डॉक्टर विद्याला म्हणू लागला होता. आणि दोघांनी एकमेकांचे नंबर घेतल्यानंतर विशाल हा वेळ मिळेल तेव्हा विद्याला वेगवेगळे प्रकारचे मेसेज पाठवू लागला. विद्या ही लग्न झालेली महिला होती, पण डॉक्टरांनी मेसेज पाठवलाय त्यामुळे तिने प्रथम त्यांना उत्तर देणं सुरू केलं. दोघांचे मोबाईलवर बोलणं सुरू झालं होतं आणि ज्या दृष्टीने डॉक्टर विशाल बोलत होते त्यावरून त्यांचे प्रेम विद्यावर जडल्याचं स्पष्टपणे दिसत होतं. विद्या मात्र डॉक्टर उपचार चांगले करतात म्हणून त्यांच्या क्लिनिकमध्ये जात होती आणि त्यांच्या संपर्कातही होती. मात्र जेव्हापासून डॉक्टरने विद्याचा मोबाईल नंबर घेतला तेव्हापासून त्यांनी तिला त्रास द्यायला सुरुवात केली होती. विद्याच्या मनात कोणतीही गोष्ट नसताना देखील डॉक्टर तिला वारंवार भुरळ घालून क्लिनिकमध्ये बोलावून घेऊ लागला. विद्या ही देखील क्लिनिकमध्ये जाऊ लागली. त्या ठिकाणी दोघांच्या गप्पा गोष्टी होऊ लागल्या. विशाल हा जरी विद्याच्या प्रेमात पडला नसला तरी त्याला विद्याकडून संबंधाची अपेक्षा होती. प्रेम करण्याचं नाटक विशाल करत होता. मात्र विद्याच्या मनात कोणत्याही प्रकारचे विचार नव्हते. डॉक्टर चांगले उपचार करतात म्हणून विद्या डॉक्टर विशालच्या संपर्कात होती. विद्याचा संसारही चालू होता. तिला 2 मुलं होती. सर्व काही व्यवस्थित असताना डॉक्टर तिच्या मागे लागला होता. कधी एकदाचं विद्याला आपल्याजवळ करता येईल हाच त्याच्या मनात विचार होता. त्या पद्धतीने तो मोबाईलवर चांगले मेसेज पाठवत होता. पण आता त्याचे मेसेज वेगळ्या प्रकारचे झाले होते. विद्या आपल्याकडे कशी आकर्षित होईल अशा स्वरूपाचे मेसेज तो विद्याला पाठवू लागला. विद्याहीने ते मेसेज काही दिवस वाचले, पण त्यानंतर तिने विशालला ताकीद दिली की यापुढे असले मेसेज पाठवू नका. तुमच्या मनात काय असेल ते तुम्हाला माहिती, पण तुमच्याकडे मी रुग्ण म्हणून येते याचं भान असू द्या. जेव्हा विद्या या भाषेत विशालला बोलली तेव्हा विशालचा संताप होऊ लागला. जेव्हा विद्या क्लिनिकमध्ये येईल तेव्हा तिचा कार्यक्रम केल्याशिवाय तिला सोडायचं नाही, असा काहीसा निश्चय डॉक्टर विशालने केला होता. काही दिवसांचा कालावधी निघून गेल्यावर तब्येत बिघडल्याने विद्या विशालच्या क्लिनिकमध्ये आली होती. डॉक्टर ही क्लिनिकमध्ये एकटाच होता आणि तेव्हाच विद्या तिथे आली. तिला पाहून विशाल चांगलाच आनंदी झाला होता, कारण त्याने विद्याकडे रुग्ण म्हणून न पाहता आपली इच्छा पूर्ण करण्यासाठी तिच्याकडे पाहू लागला. विद्याच्या मनात कोणत्याही प्रकारची भावना नव्हती. ती क्लिनिकमध्ये आली तेव्हा डॉक्टरने तिची विचारपूस केली. तेव्हा विशाल हा इंजेक्शन देण्यासाठी आतमधल्या रूममध्ये विद्याला घेऊन गेला. इंजेक्शन दिले तर लवकरच फरक पडेल असं तो विद्याला म्हणू लागला. विद्याने तिचा हाताचा दंड पुढे केला. तेव्हा डॉक्टरांनी हातात नाही तर कमरेत इंजेक्शन घ्यावं लागेल, अन्यथा जास्त त्रास होईल असं सांगितलं. तेव्हा मात्र विद्या लाजू लागली. तरी देखील ओळख असल्यामुळे तिने साडी कमरेच्या खाली घेतली आणि तेव्हा डॉक्टरांनी तिला इंजेक्शन दिलं. पण त्याच्या मनात जी काही संबंधाची इच्छा होती ती पण त्याने पूर्ण केली. विद्या ओरडली, पण रूममधून आवाज बाहेर गेला नाही. आता जो काही प्रकार झाला होता तो विद्याच्या इच्छेविरुद्ध झाला होता. त्यामुळे तिने विशालच्या कानाखाली मारली. तरीही विशाल लाज सोडल्यासारखं तिच्याकडे बघून हसत होता. ती रडत घरी गेली, काहीच बोलली नाही. घर, नवरा, समाज सर्वांच्या इज्जतीची तिला चिंता होती, पण मनात चाललेली लढाई मात्र थांबत नव्हती.
विद्याहीने या प्रकरणी मी पोलिसात तक्रार करणार असल्याचं विशालला सांगितलं. तेव्हा त्याने तुमच्या आजाराचा सर्व खर्च मी करतो, पण हे सगळं प्रकरण इथेच थांबवा. भविष्यात तुम्ही माझ्याकडे जेव्हाही याल तेव्हा तुम्ही मोफत उपचार घ्या. एक पैसाही मी तुमच्याकडून घेणार नाही. असं जेव्हा तो सांगत होता तेव्हा विद्याच्या डोळ्यात पाणी आलं होतं. आणि ज्या डॉक्टरवर एवढा विश्वास ठेवून विद्या आली होती त्यानेच अशा प्रकारे विश्वासघात केला होता. विद्या घरी गेली. 2-3 दिवस जो काही प्रकार झाला होता तो तिच्या डोक्यातून जात नव्हता. मोबाईलमधून तिने विशालचा नंबरही डिलीट केला. 1 आठवड्याचा कालावधी निघून गेल्यानंतर पुन्हा विशालने विद्याला मेसेज पाठवायला सुरुवात केली, पण विद्याने त्याचा एकही मेसेज पाहिला नाही आणि उत्तरही दिलं नाही. विशाल आता तिच्यावर लक्ष ठेवू लागला होता. विद्या ही जेव्हा रस्त्याने जात असायची तेव्हा विशाल हा काहीतरी बहाणा करून तिच्या पाठीमागे जाऊन तिला भेटण्याचा प्रयत्न करू लागला होता, पण विद्या ही त्याला भेटणं टाळू लागली. आता जो काही प्रकार झाला होता त्यामुळे कोणतीही महिला अशा प्रकारची भूमिका घेणारच. विद्या ही आपल्याशी बोलायला टाळत आहे, त्यामुळे आपण आपल्या मर्यादा पाळल्या पाहिजे होत्या, असा विचार विशालच्या डोक्यात होता. त्यामुळे त्यांनी एक दिवस विद्याला वेगळ्या नंबरवरून फोन केला. जे काही झालं त्यामध्ये माझी चूक आहे, पण तू बोलणं बंद करू नको, असं विशाल विद्याला म्हणत होता. विद्या मात्र कोणत्याही परिस्थितीत विशालपासून लांब राहण्याचा प्रयत्न करत होती. तरी देखील विशाल हा तिला सोडायला तयार नव्हता. एक दिवस विशालने विद्याला मी केलेल्या कृत्याबद्दल माफी मागायला तयार आहे असे म्हणाला आणि विद्याला क्लिनिकमध्ये बोलावून घेतलं. विद्या हिला देखील वाटलं की विशालला त्याची चूक लक्षात आली आहे, त्यामुळे विद्या देखील विशालच्या क्लिनिकमध्ये गेली आणि क्लिनिकमध्ये गेल्यानंतर त्या ठिकाणी चहापाणीही घेतलं. विशालने माफी मागितली. काही वेळाने विद्याने तिचं अंग वारंवार दुखत असल्याचं डॉक्टर विशालला सांगितलं. त्यावेळेस विशालने इंजेक्शन घेतल्याशिवाय पर्याय नाही असं विद्याला सांगितलं. विद्या ही आतमधल्या रूममध्ये गेली. अंगावर ड्रेस घातलेला होता आणि त्याचवेळी विशाल याने कमरेत इंजेक्शन घेण्यासाठी ड्रेस सरकवायला सांगितला. पहिले जे काही झालं होतं तेच पुन्हा विद्याच्या आयुष्यात घडणार होतं आणि विशालने पुन्हा विद्यासोबत संबंध प्रस्थापित केले. आता मात्र विद्याचा पारा चढला होता. काहीच न बोलता विद्या थेट भारतीय विद्यापीठ पोलिसात गेली आणि जवळपास 1 जुलै 2022 नंतर जो काही प्रकार तिच्यासोबत घडला आणि डॉक्टरने आपल्याला फसवून कसे संबंध केले याची फिर्याद तिने दाखल केली. पहिला गुन्हा झाला तेव्हा विद्याने सोडून दिलं होतं, मात्र माफी मागण्याच्या उद्देशाने पुन्हा डॉक्टर विशालने बोलवलं आणि पुन्हा तेच केलं. त्यामुळे विद्याला राग अनावर झाला होता आणि त्यामुळेच तिने पोलीस ठाणे गाठलं. या ठिकाणी पोलिसांनी गुन्हा दाखल करून घेतला आणि डॉक्टर विशाल याला त्याच्या क्लिनिकमधून अटक करण्यात आली. या संपूर्ण प्रकाराने एक मोठा प्रश्न समोर आणला आहे. जेव्हा महिलांसाठी सुरक्षित असावं असं स्थानच असुरक्षित वाटू लागतं तेव्हा त्या कुठे जातील? एका डॉक्टरकडून आलेला हा विश्वासघात फक्त विद्यावर नव्हता, तर संपूर्ण वैद्यकीय व्यवसायाच्या सुचिता आणि जबाबदारीवर डाग आहे. इंजेक्शनच्या नावाखाली शरीराला नाही तर आत्म्याला जखम दिली गेली. हे कुठे थांबणार? कोण घेणार जबाबदारी? तुम्हाला याबद्दल काय वाटतं? अशा घटना रोखण्यासाठी आपण काय करू शकतो? तुमचं मत खाली कमेंटमध्ये नक्की लिहा आणि अशाच वास्तववादी आणि विचार करायला लावणाऱ्या घटनांसाठी आमच्या चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. चला तर मग पुन्हा भेटूयात. तोपर्यंत सतर्क राहा आणि सुरक्षित राहा.